जे आपण निर्माण केलं ते जपा, प्राणपणाने जपा आणि प्रसंग पडला तर प्राण अर्पण करूनही जपा, हा क्रांतिकारी संदेश देणाऱ्या आणि 18व्या शतकातील भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम लोक प्रशासक म्हणून इंग्रजांनी ज्यांचा आदराने गौरव केला त्या राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या क्रांतिकार्यास मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या ग्रंथ उत्सवामध्ये राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दी निमित्त अहिल्याबाई लोकमाता ते कुशल या संवाद संधी दिली याबद्दल जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि ग्रंथोत्सव समितीचे सचिव माननीय अमित सोनवणे साहेब, या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी असणारे लेखक, विट्यामध्ये ज्यांनी गेली 41 वर्ष ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ज्ञान साधना अखंडपणे अविरतपणे चालू ठेवली असे आदरणीय रघुराज मेटकरी साहेब, विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या गोखले मॅडम, तसेच या विचार मंचाच्या समोर क्रांतिसिंहांचे रक्ताचं आणि विचाराचं नातं अखंडपणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा टिकवून ठेवून ते झंझावत पुढे चालू ठेवणारे माननीय ॲडव्होकेट सुभाष पाटील बापू, मराठी साहित्याचे अभ्यासक आदरणीय शरद गायकवाड सर, आमचे मित्र आहेत, सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आमचे मोहिते सर, या कार्यक्रमासाठी आणि या एकंदरीत ग्रंथोत्सवासाठी सांगली जिल्ह्यातील विविध गावामध्ये सातत्याने कार्यरत राहून ही ज्ञान साधना आहे ती घरोघरी पोहोचविणारे सर्व वाचनालय आणि ग्रंथालयाचे प्रमुख आणि त्यांचे सर्व सिलेदार, अहिल्याबाई विषयी प्रेम करणारे आपण सर्व, या व्याख्यानासाठी खास गावाहून आलेले माझे बंधू संजय आणि भाचा अजिंक्य, उपस्थित आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, 300 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा आणि लोकशाहीची 80 वर्षे उलटल्यानंतर सुद्धा लोकशाहीमध्ये एका मध्ययुगीन कालखंडातल्या राजेशाही ज्या काळामध्ये होती अशा स्त्रीची आठवण यावी आणि तिच्या विचारांचा जागर व्हावा, यातच त्या राष्ट्रमातेचं खरं कार्य सामावलेलं दिसतं। खरं तर असं म्हटलं जातं की राजेशाही असो की हुकुमशाही असो, इथं काही मुठभर लोकांचं कल्याण होतं, पण सगळ्या जनतेचं कल्याण करायचं असेल तर लोकशाही यायला पाहिजे, या एका उदात्त हेतूतून लोकशाही जगभर आल्या। पण आता 100-150 वर्षांचा आढावा घेतल्यानंतर दर 5 वर्षांनी बोटाला शाही लागते ती लोकशाही की काय, अशी खेदाने नमूद करावी वाटते, इतकी शोकांतिका या लोकशाहीकडे चाललेली आहे। आणि आजही या लोकशाहीमध्ये एखाद्या नेत्याचा उत्सव करावा, जयंती करावी असं आम्हाला व्यक्तिमत्व का सापडलेलं नाही याची काळजी वाटते, चिंता वाटते। आणि आज या आपणाला 300-400 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तीच त्यांचे विचार आम्हाला आदर्श वाटतात, तेव्हा निश्चितपणे या व्यक्तीने काय कार्य केलं हे आपण समजावून घेणं खूप गरजेचं असतं। अवघी 70 वर्ष आयुष्य लाभलेली ही लोकमाता आणि 28 वर्ष 9 महिने राज्यकारभार करणारी ही लोकमाता, हिचं कार्य इतकं मोलाचं आहे की आजही आपण तिचा आदराने लोकमाता असा उल्लेख करतो। आजही तुम्ही केव्हाही महेश्वरला गेला तर तिथे कुणालाही विचारलं की तुम्ही कुठे चाललाय, ते म्हणतात की आम्ही मातेच्या दर्शनाला चाललोय, म्हणजे मातेच्या दर्शनाला चाललोय ही आज ही मानसिकता तिथे आहे। लोकमाता ही जी प्रतिमा आहे ती आज ही सगळीकडे त्यांची टिकून असलेली दिसते। खरं तर ग्रंथोत्सवामध्ये हा विषय घेणं खूप मौलिक आहे, कारण अहिल्याबाई स्वतः साहित्यप्रेमी होत्या। अहिल्याबाईंना मराठी, हिंदी, संस्कृत आणि मोडी याची उत्तम जाण होती। त्यांच्याकडे त्या काळातले वेगवेगळ्या भाषेमधले दुर्मिळ अशी ग्रंथ जे होते त्यांचा त्यांनी संग्रह केलेला होता। स्वतः त्या ग्रंथाच्या वाचक होत्या। मराठी आणि फारसी भाषेतील अत्यंत दुर्मिळ अशा 90 ग्रंथांचं त्यांनी लेखकांच्याकडून लेखन करून घेतलेलं होतं। महेश्वर या ठिकाणी त्यांनी संस्कृतची पाठशाळा सुरू केली होती। काशीला आज जे ज्ञानाचं रूप आले ते अहिल्याबाईंनी जिथे ब्रह्मपुरी वसवली त्याचं ते श्रेय आहे। अनेक विद्वानांना त्यांनी राजाश्रय दिलेला होता। इतकंच काय, त्या उत्तम पत्र लेखक होत्या, म्हणजे अहिल्याबाईंचा ग्रंथ जरी आपल्याकडे त्यांनी लिहिलेला नसला तरी देखील त्यांनी लिहिलेली पत्र ही अत्यंत दर्जेदार ग्रंथापेक्षाही दर्जेदार असलेली आपल्याला दिसतात। जसं शिवाजी महाराजांची आज्ञापत्र आहे तशी अहिल्याबाईंची महेश्वर दरबारची बातमीपत्र आपण पाहिली
की त्या माऊलीच्या कार्याची उंची किती आहे हे आपल्याला कळतं. त्या काळामध्ये नकाशाचं असणारं ज्ञान आजच्या राज्यकर्त्यांना आहे की नाही माहित नाही, पण त्या काळामध्ये त्यांच्याकडे भारतभरातले सगळे नकाशे होते आणि त्याचा बारकाईने अभ्यास करणारी ही व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणूनच अहिल्यामाईंच्या या ग्रंथोत्सवामध्ये हा आपण व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी संयोजकांना सर्वप्रथम धन्यवाद देतो. अहिल्या माता या उत्तम कुशल प्रशासक होत्या. खरं तर कुठल्याही राजाला कुशल प्रशासक होण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी राबवणं गरजेचं असतं, ते म्हणजे आपल्या राज्याचं एक सूत्रबद्ध असं प्रशासन आखावं लागतं. अहिल्यामाईंनी आपल्या राज्यामध्ये मध्य असेल, उत्तर असेल आणि दक्षिण असे 3 विभाग पाडले आणि या विभागामध्ये वेगवेगळे अधिकारी नेमले आणि या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे प्रशासन चालवलं. ज्या वेळेला महेश्वर या ठिकाणी त्या गेल्या आणि राज्यकारभाराची सूत्र हाती घेतली, तेव्हा महेश्वरचा जो राजवाडा आहे या राजवाड्याच्या भिंतीवरती त्यांनी शपथपत्र कोरलेलं आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी ईश्वराच्या साक्षीने हे राज्य चालवते आहे आणि प्रजेचं कल्याण करणं हेच माझं ध्येय आहे आणि मी जर या कामात कमी पडले तर मला उद्या ईश्वराला जाब द्यावा लागेल. म्हणजे प्रजेचं कल्याण हे राज्यकर्त्याचं ध्येय असतं अशी मानणारी ती माता त्या काळामध्ये होती. याचं आजच्या राज्यकर्त्यांना आश्चर्य वाटू नये अशी अवस्था आहे. राज्यकर्त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठीच राज्य करायचं असतं हे जोपर्यंत ध्यानात आपण घेणार नाही तोपर्यंत लोकशाहीतल्या नेत्याचा उत्सव आपण कधी करणार असा प्रश्न आम्हाला पडतोय. त्या कालखंडामध्ये अहिल्यामाईंनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिलेल्या होत्या. त्यांनी असं म्हटलंय की हे प्रशासन जे आहे हे प्रशासन रयतेच्या छळासाठी नसून त्यांना सुखी आणि समृद्ध करण्यासाठी आहे. आजच्या राज्यकर्त्यांना हे खूप आदर्शवत असं सल्ला आहे, संदेश आहे की प्रशासन हे राबवत असताना ते रयतेच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी राबवायचं आहे. आणि हा केवळ आदेश नाही, जर कोणी या आदेशाचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावरती कडक कारवाई देखील अहिल्यामाईंनी केलेली अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील. अशी अनेक आहेत. चांदवड या ठिकाणचा जो मामलेदार होता, मामलेदार झाल्यानंतर त्याच्याकडे सत्तेची गुर्मी येते. काही लोकांच्याकडे सत्ता आली की त्याची गुर्मी येते. खरे तर सत्ता आल्यानंतर जनतेच्या कल्याणासाठी आहे ही भावना निर्माण होऊन त्या पद्धतीने काम करणं गरजेचं असतं. पण त्याला सत्तेची गुर्मी आली आणि त्या गुर्मीमध्ये तो रयतेशी उद्धट वागायला लागला. तेव्हा अहिल्यामाईंनी त्याला खर्चावून सांगितलं की सत्ता ही जनतेच्या कल्याणासाठी तुम्हाला दिले, रयतेशी तुम्ही नेहमी नम्रपणे वागायला हवं. रयत हाच आपला देव आहे. मल्हारी मार्तंड ही आपली रयत आहे याची जाणीव ठेवून राज्यकारभार करा हे त्यांनी आवर्जून सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कसबे इंदूर या ठिकाणचा एक कोतवाल होता. कोतवाली आल्यानंतर अधिकार आले आणि अधिकार आले की माणसाचं थोडंसं चलन बिघडतं. तसं त्याचंही बिघडलं आणि त्याने काय केलं की एका व्यापाऱ्याचं दुकान होतं, थोडासा वाद चाललेला होता आणि हा वाद जो चाललेला होता त्या वादाचा फायदा घेऊन त्याने स्वतःच त्या व्यापाऱ्याचं दुकान आपल्या कब्जात घेतलं. ही बातमी जेव्हा अहिल्यामाईंना कळाली तेव्हा त्यांनी त्या अधिकाऱ्याला पत्र लिहिलं की तुम्हाला तिथं कोतवाल नेमलंय तिथलं प्रशासन सुरळीत ठेवण्यासाठी, तुम्ही त्या सत्तेचा वापर करून त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी नाही, त्याचं ताबडतोब दुकान परत करा आणि इथून पुढे अशी चूक होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. शेगावचा एक परगणा आहे. या परगण्यामध्ये तुकाराम होळकर नावाचा जो अधिकारी होता तो ठरल्यापेक्षा जास्त शेतसारा रयतेकडून वसूल करायला लागला. तेव्हा अहिल्यामाईंनी त्याला पत्र लिहिलंय की रयत ही आपली देव आहे, तिची काळजी घेण्यासाठी हे स्वराज्य आहे, रयतेला लुटून राज्याचा विकास करायचा नाहीये. जेवढं ठरलंय तेवढा शेतसारा घ्या, अधिकचा शेतसारा ज्यांच्याकडून घेतलाय त्यांना परत द्या आणि अशी चूक नंतर झाली तर तुम्हाला कडक शिक्षा होईल याची देखील काळजी घ्या. अशी कितीतरी पत्र आहेत जी पत्र पाहिली की अहिल्यामाईंचा कुशल प्रशासक म्हणून जो कारभार आहे तो आपल्या समोर येतो. त्यांनी केलेला जो न्याय निवाडा आहे तो इतका ग्रेट होता की इंग्रजांचं राज्य हे जगातील न्यायाचं राज्य म्हटलं जायचं, पण जे खटले इंग्रजांना सुटत नव्हते ते खटले इंग्रज अहिल्यामाईंच्याकडून घेऊन यायचे आणि अहिल्यामाईंनी दिलेला निवाडा हा वादी आणि प्रतिवादी या दोघांनाही तो इतका आवडायचा की दोघेही धन्यवाद देऊन जायचे. इतकी उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था आणि आयदान व्यवस्था अहिल्यामाईंनी राबवली. पण या सगळ्या याच्यामध्ये अहिल्यामाईंचं सर्वोत्कृष्ट कार्य कोणतं असेल त्या पत्रामध्ये वाचत असताना मला ते भावलं. अहिल्यामाई असं म्हणतात की प्रत्येक राज्याला, प्रत्येक राज्यकर्त्याला आपल्या राज्याची एक वेगळी ओळख असावी असं वाटतं.
कुणाला असं वाटतं की माझं राज्य कलानगरी असावं, कुणाला वाटतं माझं राज्य क्रीडा नगरी असावं, कुणाला वाटतं माझं राज्य सांस्कृतिक नगरी असावं, कुणाला वाटतं माझा देश विश्वगुरु असावा. प्रत्येकाला काही ना काही आपल्या राज्याची एक आयडिओलॉजी आहे ती पुढे ठेवावी वाटते आणि लोकांना ते राज्य शेकडो वर्ष त्या पद्धतीने ओळखलं जावं अशी त्यांची मानसिकता असते आणि ती घेऊन ते कार्य करत असतात. अहिल्याबाईंनी पत्रात असं म्हटलंय की माझं राज्य पुढे शेकडो वर्ष कशासाठी ओळखलं जावं. त्या पत्रामध्ये ते असं म्हणतायत की माझं राज्य इथून पुढे शेकडो वर्ष स्त्रियांचा सन्मान करणारं राज्य म्हणून ओळखलं जावं अशा पद्धतीने मी राज्यकारभार करेन. आणि म्हणून आज हे आपल्याला अहिल्याबाई आपल्या वाटतात. त्यांनी काय केलं असं स्त्रियांच्या सन्मानासाठी. त्या काळामध्ये ज्या अनेक प्रथा परंपरा होत्या त्या स्त्रियांच्यावरती मोठा अन्याय करणाऱ्या होत्या. त्यातल्या अनेक प्रथा आजही चालू आहेत. त्या सगळ्या प्रथांमधली एक प्रथा आहे ती म्हणजे हुंडा. हुंड्याची शोकांतिका आज आपण पाहतोय. पुण्यामध्ये काही महिन्यापूर्वी हगवणे कुटुंब आपण पाहिलं. उच्च विभूषित राज्यकर्ता असणारं कुटुंब मुलीच्या लग्नामध्ये लाखो रुपये खर्च केले, कित्येक तोळ सोनं दिलं, फॉर्च्युनर गाडी दिली, एवढं करूनही त्यांचा हव्यास थांबला नाही आणि शेवटी त्या मुलीला हुंड्यासाठी जीव गमवावा लागला. ही अलीकडल्या वर्षभरातली शोकांतिका आहे. अशा देशभरामध्ये लाखो स्त्रियांच्या वरती हाही अन्याय आज चालूच आहे. त्या काळामध्येही तो होता. अहिल्याबाईंनी असा कडक कायदा केला की हुंडा कसला मागताय. त्या म्हणाल्या स्त्रीला एकीकडे तुम्ही लक्ष्मी म्हणता आणि तिच्या गृहप्रवेशाचे पैसे घेताय, तिच्या गृहप्रवेशाची संपत्ती मागताय, दागिने मागताय, हुंडा मागताय. माझ्या राज्या इथून पुढे हुंडा देणारा, हुंडा घेणारा आणि मध्यस्थी करणारा तिघांनाही कडक शासन केलं जाईल असा आदेश अहिल्याबाईंनी काढला आणि त्याची कडक अंमलबजावणी केली. त्या काळामध्ये एक अशी मानसिकता होती, नवरा मेल्यानंतर स्त्री त्या नवऱ्याची जी संपत्ती आहे ती संपत्ती त्याच्या मुलालाच मिळेल. म्हणजे पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुषाची संपत्ती पुरुषाकडे जाते, स्त्रीकडे जात नाही. मग समजा एखादी विधवा असेल, तिला मुलबाळ नसेल, अशा अवस्थेमध्ये त्या नवऱ्याची संपत्ती जी आहे त्या स्त्रीला मिळत नसेल आणि मग शेजारचे जे त्यांचे जवळचे कोणी व्यक्ती असतात त्या संपत्तीवरती डोळा ठेवतात. अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये अशा एका स्त्रीची संपत्ती हिरावली गेल्यानंतर त्यांनी अहिल्याबाईंच्याकडे दाद मागितली आणि अहिल्याबाईंनी आदेश काढला, इथून पुढे राज्यामध्ये कुठलीही स्त्री विधवा झाली आणि तिला मूल नसलं तरी देखील तिच्या नवऱ्याच्या संपत्तीचा पूर्ण अधिकार तिला आहे, कारण तिच्या कष्टाने, तिच्या नवऱ्याच्या कष्टाने ती संपत्ती उभा राहिले, त्याच्यावरती इतरांनी हक्क सांगू नये. ही कायदा त्यांनी त्या काळामध्ये केलेला होता. समजा एखादी विधवा आहे, तिला मूल नाही झालं तर त्यावेळेला त्या काळामध्ये अशी प्रथा होती की विधवेला जर मूल नसेल, नवरा वारलेला आहे आणि तिच्या प्रॉपर्टीला एखादा वारस घ्यायचा आहे तर ती ज्या परगण्यात आहे, ज्या इलाक्यात आहे, तिथल्या अधिकाऱ्याकडून तिला परवानगी घ्यावी लागायची आणि या परवानगीसाठी लाखो रुपये लाच म्हणून घेतली जायची. अशी शिरोगाव परगणा आहे. त्या शिरोगाव परगण्यातल्या तिथल्या मामलेदारानं ते काय केलं, खेमदास नावाचा तिथला एक व्यापारी होता, तो मरण पावला आणि त्याच्याकडे लाखोची प्रॉपर्टी होती, पण तो निपुत्रिक होता आणि हा निपुत्रिक मरण पावल्यानंतर त्या महिलेने या मामलेदाराकडे अर्ज केला की मला आता दत्तक घ्यायचा, तुम्ही परवानगी द्या. तेव्हा त्या मामलेदाराने 3 लाख रुपये, त्या काळातले 18व्या शतकातली आपण गोष्ट सांगतोय, 3 लाख रुपये लाच घेतली आणि मग तिला मूल दत्तक घ्यायची परवानगी दिली. ही बातमी जेव्हा अहिल्याबाईंना कळाली तेव्हा त्यांनी त्या मामलेदाराला पहिला नोकरीतून काढून टाकला, तिचे 3 लाख परत दिले आणि असा कायदा केला की इथून पुढे माझ्या राज्यामध्ये कुठल्याही विधवेला मूल दत्तक घ्यायचा असेल तर परवानगी घ्यायची गरज नाही, तो तिचा अधिकार आहे, तिने तो बिनधास्तपणे तिचं मूल दत्तक घ्यावं आणि वारस नेमावा. त्या काळामध्ये वरच्या घरातले सरदार उमराव जे लोक होती त्यांच्याकडे बुरका घालण्याची एक प्रथा होती. म्हणजे स्त्रियांनी परपुरुषाशी बोलत असताना चेहऱ्यामध्ये आज जसा बुरका आहे तसा नव्हे, एक मोठा पडदा असतो, त्या पडद्याच्या आडून त्यांनी संवाद साधायचा कोणा परक्याशी साधत असताना. अहिल्याबाईंना ही प्रथा अजिबात आवडली नाही, त्यांनी ही प्रथा कधीही मान्य केली नाही, त्या कधीही बुरक्यामध्ये राहिल्या नाही सरदार घराण्यामध्ये असल्या तरी. आणि मल्हारराव हे खूप उच्च अशी प्रतिष्ठा असणारी व्यक्ती होती. उत्तर भारतामध्ये कोण दिल्लीच्या गादीवरती बसावा हे ठरवणाऱ्यांच्या व्यक्तींमध्ये मल्हारराव सगळ्यात प्रमुख असलेले दिसतात. इतक्या उच्च विद्या विभूषित असणाऱ्या किंवा उच्च स्थानावरती असणाऱ्या घराण्यामध्ये ही प्रथा होतीच, पडदा पद्धत. पण अहिल्याबाईंची सासू गौतमीबाई पासून ही प्रथा बंद झालेली दिसते. त्यांनी कधीही पडदा पद्धत पाळलेली आपल्याला दिसत नाही. धर्मामध्ये अनेक गोष्टी
त्या काळामध्ये जेव्हा येत असतात तेव्हा त्या संस्कार म्हणून आलेल्या असतात. पुढे पुढे त्या संस्काराचं रूपांतर रूढी प्रथा परंपरेत कधी होतं काही माहित नाही. काही गोष्टी चांगल्या असतात पण काही गोष्टी निश्चितच अन्याय करणाऱ्या असतात. अशीच एक प्रथा आपल्या देशामध्ये अगदी ऋग्वेद काळापासून होती, ती म्हणजे नवरा मेल्यानंतर स्त्रीनं नवऱ्याच्या चितेवरती स्वतःला जाळून घ्यावं आणि सती जावं. खरं तर ही अत्यंत विकृत अशी प्रथा होती, पण धर्माचं त्याला वलय होतं आणि शेकडो वर्ष अशा अनेक स्त्रिया नवरा मेल्यानंतर सती जात होत्या, पण त्यांची वेदना कुणालाही कळून येत नव्हती. अहिल्याबाई होळकरांनी राजाराम मोहन रॉय यांच्या आधी त्या वेदना जाणल्या आणि त्यांनी पाहिलं की इथं स्त्रियांना कशा पद्धतीने सती घालवलं जात आहे. त्यांच्या घराण्यामध्ये जवळपास 12 स्त्रिया सती गेलेल्या होत्या आणि त्या कशा पद्धतीने सती जातात त्या पाहत होत्या. स्वतः त्यांचा नवरा खंडेराव जेव्हा मेले तेव्हा त्याही सती जायच्या मानसिकतेत होत्या, पण मल्हाररावांनी त्यांना त्या मानसिकतेतून बाजूला केलं की राज्याला तू पोरकी करू नकोस. खंडेराव गेलाय, मी समजेन की अहिल्या गेली आणि खंडेराव राहिलाय, तू सती जाऊ नको. आणि अहिल्याबाई सती गेल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी आपल्या घराण्यातल्या अनेक स्त्रियांना सती जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. जेव्हा त्यांचा पुत्र मालेराव मरण पावला तेव्हा मालेरावांच्या अनेक पत्नी सती गेल्या. त्यामध्ये 9 वर्षाच्या मैना आणि पिरा नावाच्या 2 स्त्रिया होत्या. 9 वर्षाच्या. मग त्या काळामध्ये लग्न हे 5व्या 6व्या वर्षीच व्हायचं. धर्मग्रंथ असे सांगत होते की स्त्रीला पहिली मासिक पाळी यायच्या आधी तिचं लग्न झालं पाहिजे. जर तिला मासिक पाळी आली आणि तिचं लग्न जर झालं नसेल तर ते रक्त म्हणे नरकात आणि स्वर्गात असणाऱ्या पितरांना प्यावं लागतं. आणि म्हणून आपल्या देशामध्ये शेकडो वर्ष पाळण्यामध्ये लग्न, पहिल्या वर्षी लग्न, दुसऱ्या वर्षी लग्न केलं जायचं. त्या काळात 8व्या वर्षी 8वं वर्ष झालं आणि लग्न नाही झालं तर त्याला घोड नवरी म्हणायची. 9व्या वर्षी लग्न झालं तर लग्नाचं वय होऊन कित्येक वर्ष उलटली अशी मानसिकता लोकांची असायची. पण 9 वर्षाच्या आत स्त्रियांची विवाह व्हायचे. इथं या महिना आणि फिरता 9व्या वर्षी विधवा झाल्या आणि त्या बिचाऱ्या सती जायला घाबरायला लागल्या. तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांची वेदना समजून घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला नाही ना जायचं सती, नका जाऊ. ते व्याही ऐकेनात. व्याही म्हणाले, आहो तुम्ही इतक्या धार्मिक आहात आणि ह्या अधर्माच्या गोष्टी करताय, असं कसं काय करताय? स्त्रीनं सती जाणं हे सगळ्यात मोठं पुण्य काम आहे. तेव्हा अहिल्याबाई खवळल्या आणि त्या म्हणाल्या की कर्मकांडाला कसला धर्म म्हणताय? स्त्रियांनी सती जावं अशी एककल्ली अपेक्षा धर्मानं का ठेवली? या देशामध्ये नवऱ्यावरती प्रेम करणाऱ्या लाखो स्त्रिया सती गेल्या, पण मग असं असेल तर एखादी पत्नी मेल्यानंतर तिच्यावरती प्रेम करणारा एक तरी पुरुष सताना काय गेला, का नाही सता गेला? हे धर्मग्रंथ सगळं पुरुषांनी लिहिले आणि सगळ्या जबाबदाऱ्या धर्माच्या नावावरती स्त्रियांच्या वरती टाकले आणि सगळे विशेष अधिकार मात्र पुरुषांनी आपल्याकडे घेतले. मग लग्न झाल्यानंतर मूल होत नसेल तर दुसरा विवाह करण्याचा अधिकार पण पुरुषाचा, संपत्तीचा सगळा अधिकार पुरुषाचा. म्हणजे पुरुष हे सगळे अधिकार संपन्न आहेत धर्मामध्ये आणि स्त्रियांना संस्काराच्या, प्रथेच्या, परंपरेच्या नावाखाली सातत्याने कर्मकांडात त्यांना गुंतवून ठेवलं. या देशामध्ये स्त्रीनं पुरुषासाठी करायचे अनेक उपवास आहेत, अनेक विधी आहेत, पण पुरुषानं स्त्रीसाठी करायचा एक ही विधी आणि एक ही उपवास शेकडो वर्षात धर्मग्रंथात सापडला नाही. याचं कारणच आहे की धर्मग्रंथ लिहिणारे पुरुष आहेत आणि जो कोणी धर्मग्रंथ लिहितो तो विशेषाधिकार आपल्याकडेच घेणार ना, तो कसा दुसऱ्याला तो सोपवेल? अहिल्याबाईंनी ही मानसिकता ओळखली आणि त्या व्याहीला सांगितलं, अहो कुठल्या गोष्टी करताय तुम्ही? म्हणे सती गेल्यानंतर काय होतं? सती गेल्यानंतर म्हणे 42 पिढ्यांचा उद्धार होतो. स्वर्गामध्ये तिथं रंभा, मेनका, उर्वशी त्यांच्या स्वागताला असतात. तिथं घंटा वाजतो. कुठला स्वर्ग म्हटल्या, कुठला घंटा, कुणी ऐकला? आणि मेल्यानंतर, सती गेल्यानंतर 42 पिढ्यांचा उद्धार झाला हे आजपर्यंत कोण पाहायला गेलं होतं? मी असल्या भाकर कथांवरती विश्वास ठेवणार नाही. अहिल्याबाई धार्मिक म्हणून आपल्याकडे जरी प्रोजेक्ट केल्या असल्या तरी 18व्याच काय 21व्या शतकामध्ये त्यांच्या इतक्या धर्मचिकित्सक असणारी स्त्री मला या देशाच्या इतिहासामध्ये आजही सापडत नाही. धार्मिक असूनही त्या धर्माचा वापर जनकल्याणासाठी कसा करावा ते अहिल्याबाईंच्याकडून आम्हाला शिकावं लागतं. त्यांनी अशा पद्धतीने सती प्रथेला पूर्णपणे विरोध केलेला आपल्याला दिसतो. या देशामध्ये मनुवादीची संस्कृती आहे, ती संस्कृती नेहमी विशेष अधिकार पुरुषांना देते आणि बाईचं जे क्षेत्र आहे ते चूल आणि मूल एवढ्या पुरतच मर्यादित ठेवते. बाईला अक्कल नसते अशी म्हण आज आपण ऐकतो. दोघांनाही मेंदू सारखाच असतो,
आता बाई मेहनत घेते म्हणून तर घर चालतो. पुरुषांना किती अक्कल असते माहित नाही, पण बाईला अक्कल नसते निश्चित म्हणून बाईने केली नसेल असं मला तरी वाटतंय, की पुरुषांनीच केली असावी. त्या काळामध्ये हातामध्ये शस्त्र घ्यायचं आणि लढायचं फक्त पुरुषांनीच. स्त्री कितीही कर्तबगार असू द्या, स्त्री कितीही पराक्रमी असू द्या, तिने हातामध्ये शस्त्र घ्यायचं नाही. या देशाची हजारो वर्षाची एकंदरीत शोकांतिका होती. अहिल्याबाईंनी ती शोकांतिका बाजूला सारली. ते म्हणाले असं कसं काय म्हटले, एकीकडे आमच्या धर्मामध्ये देवता म्हणून स्त्रिया दाखवल्या, त्यांच्या हातामध्ये इतकी मोठी शस्त्र दाखवली, म्हणजे एकीकडे देवी आहे त्या लढाया खेळतात असं दाखवत आहे आणि दुसरीकडे त्या स्त्रीला हातात शस्त्र घेऊन देत नाही, असा विरोधाभास कसा चालेल. म्हणून अहिल्याबाईंनी आपल्या राज्यामध्ये 5,000 स्त्रियांना एकत्रित केलं आणि त्यांना 5,000 स्त्रियांना एकत्रित करून अमेरिकेचे सेनापती JP बॉयड आणि फ्रान्सचे सेनापती जे होते फ्रान्सिस ड्युनेट यांना नेमून एक अत्यंत कवायती फौज तयार केली महिलांची. या देशामध्ये महिलांची कवायती फौज तयार करणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर या पहिल्या स्त्री आहेत. महिलांची कवायती फौज म्हणून आता कुठे आपल्या मिलिटरीमध्ये महिला थोड्या थोड्या यायला लागल्या, पण त्यांनी त्या काळामध्ये कवायती फौज महिलांची तयार केलेली होती. इतकंच नाही, त्यांनी हे सांगितलं होतं की राज्यामध्ये आपल्या स्त्रियांवरती जे अन्याय अत्याचार होत आहेत ना, ते कशामुळे होत आहेत, तर ते दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे होत आहेत. आजही समाजामध्ये आपण बारकाईनं पाहिलं तर स्त्रियांवरती होणारे अन्याय, कुटुंबावरती होणारे अन्याय हे दारूच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेल्यामुळेच अधिक होतात. अहिल्याबाईंनी ते जाणलं आणि त्यांनी काय केलं, अशी दारू गाळणारी जी लोक आहेत त्या सगळ्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने दारू गाळणं आणि ती देणं त्यामुळे किती घातक परिणाम तुमच्याही शरीरावरती होत आहेत आणि त्यांच्याही शरीरावरती होत आहेत, त्यामुळे तुम्ही हे काम सोडा. त्या लोकांनी सांगितलं की याच्यावर आमची उपजीविका चालते, मी हे काम सोडलं तर मी काय करू. तेव्हा त्या लोकांना त्यांनी पैसे दिले, जमिनी दिल्या आणि त्यांच्या उदरनिर्वाहाची स्वतंत्र व्यवस्था केली. एवढंच नाही, अहिल्याबाईंनी आपल्या राज्यामध्ये जेवढी गावं होती त्या गावच्या प्रमुखांना सांगितलं की तुम्ही जर तुमच्या गावामध्ये दारूबंदी केली तर तुम्हाला सोन्याचं कड देऊन तुमचा गौरव केला जाईल. म्हणजे आराराबांसारखा एक मोठा व्यक्ती या राज्यामध्ये होऊन गेला ज्यांनी धाडसाने डान्स बार बंदी केली आणि काही गोष्टी केल्या, पण अलीकडे मात्र इतकं मोठं धाडस वाढलंय की म्हणे आता दारू आपण किराणा मालातच देऊ. किराणा मालाच्या दुकानात दारू द्यायची व्यवस्था करणारे एकीकडे शासक आणि त्या काळामध्ये दारू घातक आहे म्हणून त्यांचं प्रबोधन करणाऱ्या, दारू बंद करणाऱ्या आणि प्रत्येक गावच्या प्रमुखाने दारू बंद केली तर त्याचा सत्कार करणाऱ्या अशा स्त्रिया ज्या आहेत, ते असे जे पुरुष आहेत त्यांचा सत्कार अहिल्याबाईंनी केला. पण आता चिगळे सर आहेत, मला तर त्यांना सुचवा वाटतं सर की आदर्श ग्रामामध्ये पहिला निकष त्या गावात दारूचं दुकान नसावं, इथून सुरुवात करायला हवी. बाकी सगळं ते स्वच्छतापेक्षा त्या गावात दारूचं दुकान नसावं, इथून सुरुवात. शेवडे साहेब आहेत, गेल्या वर्षी त्यांना आठवत असेल एका मांगले गावामध्ये 12 बिअर बारची मंजुरी दिली. एका गावामध्ये 12 बिअर बार. अशा पद्धतीने कसा विकास चालेल. अहिल्याबाईंना असा विकास नको होता जो लोकांचे भांडणातून त्यांच्या शोषणातून येईल. अशा विकासाला त्यांनी थारा दिला नाही. भले राज्याचं उत्पन्न थोडं कमी झालं तर चालेल, पर्यायी व्यवस्था करू, पण अशा पद्धतीने शोषण होणारी, भांडणतंटा होणाऱ्या व्यवस्थेतून जे उत्पन्न येत आहे ते त्यांनी नाकारलेलं दिसतं. अहिल्याबाईंना उत्कृष्ट प्रशासक का म्हटलं जातं, कारण अहिल्याबाईंनी त्या कालखंडामध्ये जो एक संदेश दिला होता तो फार महत्वाचा आहे आणि मला वाटतं आजचं जे जागतिक राजकारण आहे त्यामध्ये फार महत्वाचं आहे. अहिल्याबाई असं म्हणाल्या होत्या, फौज ही पाठीचा कणा आहे. फौज त्या राज्याचा पाठीचा कणा आहे. म्हणजे अहिल्याबाईंना फक्त ते 24 तास हातात शिवलिंग घेऊन बघायचं, दान धर्म ते हे सगळं चित्र जे आहे ते चित्र अत्यंत चुकीचं रंगवलं गेलेलं आहे. तिच्यासारखी कर्तबगार स्त्री जी होती ती त्या काळामध्येच काय आजच्या काळात आम्हाला शोधून सापडणार नाही. किती दूरदृष्टीचा विचार आहे. फौज हा पाठीचा कणा आहे. प्राणी आणि माणूस याच्यामध्ये मूलभूत जो फरक आहे ना तो हाच आहे की आपल्या पाठीचा कणा ताठ झाला आणि प्राण्यांच्या पाठीचा कणा आहे तसा वाकडा होता, म्हणून ते आहे तसे 4 पायावर चालायला लागले. आपल्या पाठीचा कणा ताठ झाल्यामुळे आपले पुढचे 2 पाय हातात रूपांतरित झाले आणि आपण प्राण्यातून बदलून माणसाकडे आलो. पुढे आपल्या मेंदूचा विकास झाला, हा तर भाग वेगळा आहे. पण अहिल्याबाईंनी जी उपमा दिली ना फौजेला ती पाठीचा कण्याची दिलेली आहे. ते असं म्हणतात की राज्यकर्त्याने आपली फौज नेहमी सक्षम ठेवायला हवी.
ती सक्षम इतकी ठेवायला हवी की कुठल्याही शत्रूची स्वारी आली तरी तिला नेस्तनाबूत करण्याची ताकद त्या फौजेमध्ये असायला हवी. म्हणून अहिल्याबाई होळकरांनी तज्ञ अमेरिकेचा एक सेनापती आणि फ्रान्सचा एक सेनापती नेमून ही फौज तयार केलेली दिसते. कारण आपल्याकडे कवायती फौजेचं काही टेक्निक नव्हतं. आपल्याकडच्या फौजा कसा असायच्या, लढाई सुरू झाली, एखाद्या राज्याचं आक्रमण आलं की निरोप धाडायचे या, मग कोण शिलेदार यायचे, कोण बारगीर यायचे, याची ओळख त्याला नाही, त्याची ओळख याला नाही, सगळे पेंढारे लोक ती. ज्या ज्या राज्यात सैन्य जायचं तिथं लढाई कमी आणि लुटण्याचा धंदा जास्त असायचा. म्हणून अहिल्याबाईंनी सांगितलं की आपल्या राज्यामध्ये असे पेंढारे अजिबात नकोत, आपल्या सैन्यामध्ये पेंढारी फौज नको, ती लढाऊ फौज हवी. पण कशासाठी हवी? अहिल्याबाईंचा पुढचा विचार खूप महत्वाचा आहे. त्याने असं म्हटलंय, फौज ही स्वराज्याच्या रक्षणासाठी हवी, इतरांची राज्य गिळंकृत करण्यासाठी नको. आजच्या जागतिक वातावरणामध्ये हा विचार खूप महत्वाचा आहे. आज अद्यावत शस्त्रास्त्र हवी प्रत्येक देशाकडे, भले ती अगदी अण्वस्त्रासह सगळी शस्त्रास्त्र हवी. कारण जर आपण अण्वस्त्र संपन्न नसू तर इतर देशाचा अण्वस्त्र संपन्न राष्ट्राध्यक्ष येतो आणि खेळण्यातून जसा एखादा सैनिक उचलावा तसा एका राष्ट्राध्यक्षाला उचलला जातो आणि आपल्या देशामध्ये नेऊन जेलमध्ये टाकला जातो. ही परिस्थिती पाहता प्रत्येक देश जर आज अण्वस्त्र संपन्न होण्याची भूमिका घेत असेल तर ते निश्चितच चांगला आहे, फक्त तो इतरांच्या वरती घातक असू नये. पण आजची जी राजनीती आहे, आम्ही बनवलेले अणुबॉम्ब हे लोकशाहीला आणि लोकांच्या हिताला पोषक आहेत आणि दुसऱ्यांनी बनवलेले अणुबॉम्ब हे लोकशाहीला आणि संपूर्ण जगाला घातक आहेत. ही मानसिकता खरंच घातक आहे. आणि आज तुम्ही बघताय इराणचं चित्र काय चाललेलं आहे किंवा तुम्ही इकडे पॅलेस्टाईनचं चित्र काय चाललेलं आहे बघताय. म्हणजे त्यांनी काही 100-200 माणसं मारली तर फार मोठी हत्या झाली आणि यांची गेली 4 वर्ष हजारो माणसं मारली जात आहेत, 20,000 लहान मुलं मेली, तरी देखील लोकशाही घातक होत नाही, लोकांचं अस्तित्व धोक्यात येत नाही. ही जी एक विचारसरणी चाललेली आहे सत्तांमधली ती रोखायची असेल तर अहिल्याबाईंचा हा विचार फार महत्वाचा आहे की फौज राज्याच्या संरक्षणासाठी राहू द्या, दुसऱ्याची राज्य गिळंकृत करण्यासाठी नको. ज्या वेळेला अहिल्याबाईंच्या वरती एकापाठोपाठ एक संकट येत होती, खंडेराव हे त्यांचे पती, खरे तर खंडेरावांचाही इतिहास खूप विकृत आणि मलिन करून इतिहासकारांनी आपल्या समोर ठेवला की खंडेराव दारूच्या आहारी जाता होते, महिलांच्या आहारी गेलेले होते, दिवस रात्र ते नशेतच होते. असं चित्र खंडेरावांचं इतिहासात दिसत नाही. जो व्यक्ती वयाच्या 12व्या वर्षी आपल्या वडिलांसोबत अनेक युद्धामध्ये जाऊन पराक्रम करतो, त्या खंडेरावांचं हे चित्र नेमकं असं कोणी रेखाटलं याचा आम्हाला बारकाईने विचार करायला पाहिजे. खंडेराव ज्या लढाईमध्ये मारले गेले त्या लढाईमध्ये 3 महिने ते ज्यांच्याशी संघर्ष करत होते तो सूरजमल जाट होता. जाटांच्या मधला सगळ्यात पराक्रमी व्यक्ती म्हणून ज्याचं नाव घेतलं जायचं त्या सूरजमल जाटाशी अहोरात्र 3 महिने संघर्ष या खंडेरावांनी केला आणि या लढाईमध्ये ते गोळी येऊन त्यांच्या छातीला लागली आणि ते मरण पावले. अहिल्याबाईंनी पत्र लिहिले पेशव्यांना, त्यामुळे त्याने असं म्हटलंय की माझे पती हे स्वराज्याची सेवा करताना कामी आले. इतका सगळा उघड पुरावा असताना त्यांच्यावरती जे आरोप केले जात आहेत व्यसनाधीनतेचे ते चुकीचे आहेत. आपण डोळे उघडून आपला इतिहास तपासला पाहिजे. अहिल्याबाईंना त्यांच्या सासूबाई गौतमीबाई, सासरे मल्हारराव यांनी राजनीतीचे सगळे धडे देऊन तयार केलेलं होतं. मल्हारराव जेव्हा केव्हा युद्ध मोहिमेवरती जायचे संपूर्ण राज्यकारभार अहिल्याबाई पाहिच्या आणि मल्हाररावांची पत्र आहेत ते असं म्हणतात की मी कुठेही जाऊ दे भारतभर, तू तिथे असलीस ना की मी स्वतः तिथे आहे असं मला वाटतं. इतक्या उत्कृष्टपणे प्रशासन अहिल्याबाई चालवत असलेल्या आपणाला दिसून येतात. एकामागून एक संकट अहिल्याबाईंवरती आली. त्यांची सासूबाई गौतमीबाई वारल्या, हिमालयासारखा आधार असणारे मल्हारराव सासरे वारले आणि 8-9 महिने होतात न होतात तोच त्यांचे पुत्र मालेराव देखील वारले. संपूर्ण कर्तबगार पिढी जी होती ती एका वेळेला गेली आणि याच सगळ्यात मोठी संधी त्या संस्थानातला दिवाण गंगाधर चंद्रचूड याने साधली. 40 वर्ष ज्या संस्थानामध्ये हा दिवाण म्हणून होता त्या दिवाण संस्थानाला त्यांनी इतकं प्रेमानं त्या लोकांनी त्याला मानलेलं होतं. या दिवाणानं पत्र लिहिलं राघोबाला की फार नामी संधी आलेली आहे, होळकर घराण्यामध्ये आता कोणी पुरुष राहिलेला नाही, ताबडतोब फौज घेऊन या बाईचं राज्य बुडवूया आणि लाखोची मालमत्ता आहे ती ताब्यात घेऊया. अहिल्याबाईंना जेव्हा ही गोष्ट कळाली, कारण त्यांचं प्रशासन अत्यंत कार्यक्षम होतं, ताजमहालावरती हल्ला झाल्यानंतर मेल्यानंतर किती अतिरेकी आले हे आम्हाला कळालं की आमची गुप्तहेर यंत्रणा
आणि आमचे सॅटेलाइट ही सगळी व्यवस्था. पण अहिल्याबाईंच्या लगेच लक्षात आलं की आपलं राज्य गिळंकृत करण्याचं षडयंत्र यांनी आखलेलं आहे. तेव्हा अहिल्याबाईंनी आपलं दुःख बाजूला सारलं आणि सगळ्या सरदारांना पत्र लिहिली. त्यांनी सांगितलं की काळ बाका आलाय, आज आमच्यावरती आहे, उद्या तुमच्यावरती आहे. त्यामुळे सर्व उपकार लक्षात ठेवून ताबडतोब फौज घेऊन दाखल व्हा. मग ते शिंदे असतील, गायकवाड असतील, दाभाडे असतील, सगळ्यांना पत्र लिहिली आणि त्यांच्या फौजा यायला लागल्या. त्यावेळेला तुकोजीराव उत्तरेत होते. त्यांना पत्र लिहिलं की जेवायला जर तिथे बसला असाल तर हात धुवायला इंदूरला यायचं. इतक्या वेगवान हालचाली त्या काळामध्ये अहिल्याबाईंच्या प्रशासनाकडून, गुप्तहेर खात्याकडून व्हायच्या. एकीकडे संपूर्ण सैन्याची जमवाजमव चालू असताना अहिल्याबाईंनी राघोबाला एक पत्र लिहिलंय. खरं तर ते पत्र सगळ्यांनी काळजीपूर्वक वाचावं. समाजशास्त्र आणि मानसशास्त्राचा अभ्यास एखाद्या राज्यकर्त्याचा किती असायला हवा त्या पत्रातून आपल्याला दिसतं. अहिल्याबाईंनी त्यांना सांगितलं की तुम्ही आमचं राज्य बुडवायला आलाय ठीक आहे, पण तुम्ही कुणाशी मुकाबला करताय? महिलांच्या फौजेशी मुकाबला करताय. महिलांशी लढलात आणि जिंकलात तर काही पराक्रम नाही त्यामध्ये. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही हरलात तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आटके पार जरे पटकेचा जो काही तुमचा पराक्रम आहे तो सगळा धुळीस मिळेल आणि महिलेकडून हरला हा इतिहास कायमस्वरूपी नोंद केला जाईल. त्याच ठिकाणी राघोबा निम्मे कचले आणि जेव्हा त्यांना ही सगळा फौजपाटा दिसला तेव्हा राघोबाने अहिल्याबाईंना पत्र लिहिलं, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, आम्ही तुमच्याशी लढायला आलो नाही, तुमचे पुत्र वारले त्यांच्या सांत्वनाला आलोय. अहिल्याबाई म्हणाल्या, एवढी मोठी फौज घेऊन सांत्वनाला येणारा माणूस पहिल्यांदाच मी पाहिला. तुम्ही आणि काही परके आहात का? तुम्ही आमच्याच घरचे आहात, त्यामुळे कशाला फौज घेताय? शिप्रेच्या पलीकडेच फौज ठेवा आणि इकडे या, आम्ही तुमचं स्वागत करू. आणि शेवटी राघोबा खजील होऊन फौज तिकडेच ठेवून इकडे आला. इंदोरला त्याचा पाहुणचार झाला, 1 महिना थांबला आणि तो परत गेला. तर ही अहिल्याबाई इतकी रणरागिणी होती. मल्हारराव होते तोपर्यंत राजपूतांनी डोकं वर काढलं नाही. या भारत देशामध्ये सगळ्यात लढाऊ जमात म्हणून राजपूत ओळखली जाते. या राजपूतांनी मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर जेव्हा बंड करायला सुरुवात केली तेव्हा अहिल्याबाईंनी या चंद्रचूडाचा बिमोड केला. आणखीन एक परगणा रामपुरा नावाचा, या रामपुराचा देखील जो व्यक्ती होता, सुरुवातीला त्याने मल्हारराव होळकर गेल्यानंतर आणि मालेराव गेल्यानंतर लगेच हल्ला केला. अहिल्याबाई तेव्हा दुःखात होत्या आणि अहिल्याबाईंना हे माहीत झालं की आता हे राजपूत आहेत आणि हे साधे सोधे नाहीत, 30-30 हजाराची फौज घेऊन आले, आपल्याकडे फक्त 5,000ची फौज आहे, तुकोजीराव उत्तरेत आहे. अशा वेळेला आपण यांच्याशी लढलो तर आपले 5,000 जीवाभावाची माणसं गमवावी लागतील. म्हणून त्यांनी आता या वेळेला संघर्षाऐवजी सामोपचाराची भूमिका घेतली. राज्यकर्त्याला कधी संघर्ष करावा आणि कधी सामोपचाराने घ्यावं हे कळावं लागतं. आणि इतिहासामधून आपणही शिकायचं की आयुष्यामध्ये आपण कधी संघर्ष करायचा आणि कधी सामोपचाराने सगळ्या वाटाघाटी करायच्या हे कळावं लागतं. जसं शिवाजी महाराजांनी मिर्झा जयसिंगाशी पुरंदरचा तळ केला, तो समजवता होता, तसा अहिल्याबाईंनी या रामपुऱ्याच्या साठी तिथला जो सौभाग सिंग होता याच्याशी समझोता केला. समझोता काय आहे? माझी 31 गावे आम्ही तुम्हाला देतो, पण माझ्या रयतेवर हल्ला करायचा नाही. पण ती गावे दिल्यानंतर त्याने एक पत्र लिहिलंय की या 31 गावामध्ये एकही किल्ला उभा करायचा नाही. ही राजनीती असणारी अहिल्याबाई. काही काळ जाऊन दिला, पुन्हा तो सौभाग सिंग आला, तेव्हा मात्र अहिल्याबाईंनी 5,000 महिलांच्या फौजेनिशी त्याचा मुकाबला केला आणि त्याचा पराभव केला. पराभव केल्यानंतर तो गयावया करायला लागला, माझ्यावरती थोडीशी दया दाखवा म्हणायला लागला. अहिल्याबाई म्हणाल्या, ठीक आहे, तुमची ही चूक आहे, आम्ही एवढ्या वेळेला मान्य करतो, पण इथून पुढे चूक होणार नाही याची काळजी घ्या. त्या पद्धतीने अहिल्याबाईंनी त्याला माफ केलं. पण काही वर्ष जातात न जातात तो पुन्हा तिसऱ्यांदा फौज घेऊन आला. या वेळेला मात्र अहिल्याबाईंनी त्याचा बिमोड तर केलाच, पण यावेळेला त्याला क्षमा केली नाही. ज्वाला नावाच्या तोफेच्या तोंडाशी त्याचं मुंडकं धरलं आणि तो पुढवून दिली आणि राजपुत्यात हा संदेश दिला की महिलांचं राज्य आहे म्हणून जर कोणी वाकड्या नजरेने याल तर तुमची गत अशीच होईल. ही रणरागिणी अहिल्याबाई होळकर आहे. म्हणून मी आयोजकांना धन्यवाद देतो की आपण ही प्रतिमा खूप सुंदर लावलेली आहे. मागे घोड्यावरती स्वार झालेली प्रतिमा ही खरी अहिल्याबाईंची प्रतिनिधित्व करणारी प्रतिमा आहे असं मला वाटतं. आमच्या सांगलीमध्ये देखील काही दिवसांपूर्वी अहिल्याबाईंची घोड्यावरची प्रतिमा उभी राहिली, ते पाहून मला खूप आनंद वाटला. का वाटला हे शेवटच्या एका सत्रामध्ये मी त्याकडे जाणार आहे. अगदी 65 वर्ष असताना जेव्हा इंदोर जिंकण्यासाठी एक व्यक्ती आली शिंदेची सरदार, तेव्हा त्याचा देखील बंदोबस्त अहिल्याबाईंनी केलेला दिसतो. त्याचं म्हणत होते की खांद्यावरती बासळा टाकून मी जर स्वार झाले ना
तर मग श्रीमंताच्या दौलतीला देखील जड जाईल आणि जो कोणी स्वराज्याच्या आड येईल त्याला साखळदंडाने बांधल्याशिवाय मी राहणार नाही, इतकी पराक्रमी अहिल्याबाई होती. एकीकडे ह्या लढाया सुरू होत्या, दुसरीकडे राज्यामध्ये चांगल्या गोष्टी होत होत्या. राज्यकर्त्याने नुसत्या लढायाच खेळायच्या नसतात, तर रयतेच्या कल्याणासाठी प्रशासन राबवायचं होतं. त्या काळामध्ये 1780 ला एक दुष्काळ पडला. लोकांना अन्न मिळेना, खायला धान्य मिळेना, जनावरांना चारा मिळेना, प्यायला पाणी मिळेना. अशा अवस्थेमध्ये अहिल्याबाईंनी काशी ते कलकत्ता असा एक मोठा रस्ता बांधला, जेणेकरून या राज्यामध्ये राज्य कारभार करत असताना व्यापार आहे तो सुरळीत चालावा. आणि व्यापारासाठी हा रस्ता झाला तर आपला व्यापार उदीम वाढेल आणि राज्याचा कोश वाढेल, म्हणून त्यांनी काशी ते हा रस्ता बांधल्यानंतर या रस्त्याच्या दुतर्फा त्यांनी झाडे लावलेली दिसतात. आता रस्त्याच्या दुतर्फा झाडे तोडण्याची संकल्पना आली. रस्ता विस्तारित करायचा आणि त्यासाठी 40-50 वर्षापूर्वीची झाडं तोडण्याची संकल्पना जिथं आहे, त्या काळामध्ये रस्ता बांधत असताना त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याची मानसिकता अहिल्याबाईंची होती. त्या काळामध्ये त्यांनी बारवा बांधल्या. आजही तुम्ही त्यांच्या बारवा पाहू शकता. 250 वर्षापूर्वी बांधलेल्या बारवा आजही सुरक्षित आहेत. मुंबईहून नाशिकला येताना तुम्ही घाटामध्ये असणारी जर ती बारव पाहिली, 250 वर्षानंतर आजही ती आहे तशी आहे. काल बांधलेला पूल आज पडतोय उद्घाटनाच्या आधी, अशी त्याची अवस्था नाही. आजही सुरक्षित आहे, आजही स्वच्छ आणि तितकंच थंड पाणी या बारवांमध्ये आहे. त्यांनी विहिरी बांधल्या, तलाव बांधले, जलकुंड बांधले, रस्ते बांधले. हे सगळं कशासाठी होतं? हे सगळं केवळ धार्मिक कार्य करून मला पुण्य लाभावं आणि स्वर्गात जावं यासाठी नव्हतं. अहिल्याबाईंनी धार्मिकतेमध्ये पारलौकिक अंग पूर्णपणे नाकारलेलं आहे. त्यांनी फक्त ऐहिकच अंग स्वीकारलंय आणि रयतेच्या कल्याणाची भूमिका घेतली. त्यांनी नद्यांना जे घाट बांधले ते कशासाठी बांधले? त्या काळी नद्यांना पूर आल्यानंतर जमीन वाहून जायची, जमिनीची झीज व्हायची. लोक त्या घाटावरती धुणं धुण्यासाठी जायचे, काही धार्मिक कार्य करण्यासाठी जायचे, ते वाहून जायचे. म्हणून जमिनीची झीज होऊ नये आणि या लोकांच्या जीवनाची सुरक्षितता राहावी यासाठी त्यांनी नद्यांना घाट बांधले. आज आम्हाला 7-12 हा शब्द परिचित आहे सगळ्यांना. 7-12 हा शब्द इतिहासामध्ये पहिल्यांदा अहिल्याबाई होळकरांनी आणलेला आपल्याला दिसतो. कसा आणला? तर त्यांनी पाहिलं की आपल्या राज्यामध्ये अशी मोठी संख्या आहे रयतेची, ज्यांच्याकडे फार काही उत्पन्नाचं साधन नाही. मग माझ्या या रयतेला काहीतरी द्यायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी फुकट धान्य दिलं नाही. फुकट धान्य दिलं की जनता लाचार होते आणि पुढं लाचारी हाच आपला अधिकार असं समजते आणि हक्क गमावून बसते. म्हणून अहिल्याबाईंनी कुणालाही फुकट काही दिलं नाही. त्यांनी काय केलं? त्यांनी ज्या शेतकऱ्याच्या दारापुढे जमीन आहे तिथं त्यांनी 12 झाडं खर्चाने लावून दिली. शासनाच्या खर्चाने 12 झाडं लावली आणि त्यांना सांगितलं की या झाडांचं संगोपन तुम्ही करायचं आहे, ती वाढवायची आहे. ही सगळी फळझाडं होती आणि ही झाडं वाढल्यानंतर त्या 12 झाडापैकी 7 झाडाची फळं तुम्हाला ठेवून घ्यायची आणि 5 झाडाची फळं आमच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्याकडे जमा करायची. ते अधिकारी ते फळं घेतील आणि रयतेमध्ये ज्यांच्याकडे शेती नाही, ज्यांची अवस्था नाही, अशा रयतेला ती वाटली जातील. आणि ह्या सगळ्या झाडांची नोंद ठेवण्यासाठी जो अधिकारी नेमलेला होता, त्या अधिकाऱ्याचं जे दप्तर आहे त्या दप्तराला 7-12 असं म्हटलं जायचं. 7-12 ही संकल्पना अहिल्याबाईंनी राबवलेली दिसते. 9-11 ही संकल्पना अहिल्याबाईंचीच आहे. वेळेअभावी आपण त्याच्याकडे जाणार नाही. अहिल्याबाईंनी माणसांना जशी भाकर मिळावी ही काळजी घेतली, तशी आपल्या राज्यामध्ये पशु पक्षी अगदी मुंगी सुद्धा तिला सुद्धा उपेक्षित राहू नये याची काळजी त्यांनी घेतली. अनेक पिकं जी होती त्यांनी विकत घेतली आणि पशु पक्ष्यांना ठेवली. पशु पक्ष्यांना पिकट राखीव ठेवणारी अहिल्याबाई होती. कुर्ण जी होती गायींसाठी ती हिसकावून घेऊन तिथं प्रॉपर्टी उभा करणाऱ्या आजच्या शासन व्यवस्थेमध्ये आम्हाला आमचा नेता त्यासाठी आपला वाटत नाही. त्या काळामध्ये पशूंसाठी पक्ष्यांसाठी पिकं राखीव ठेवणारी ही महिला होती, म्हणून तिची आजी आपल्याला आठवण येते. अहो एवढंच काय, साधी मुंगी जरी असली तरी देखील तिला साखर टाकावी इतका बारीक विचार करणारी ही प्रशासक होती. मासे श्रावण महिन्यामध्ये त्यांचं संगमाचा काळ असतो, त्या माशांचा बीज उत्पादनाचा काळ असतो आणि श्रावण महिन्यातच नदीला मोठा पूर येतो. हा पूर आल्यामुळे माशांना त्यांचं अन्न मिळणं अवघड होतं. हे अहिल्याबाईंनी हेरलं आणि त्यांनी एक प्रथा सुरू केली. प्रथा काय होती? श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकानं आपल्या घरामध्ये कणकीच्या गोळ्याचं एक पिंड तयार करायचं, त्याची पूजा करायची आणि ते कणकीच्या गोळ्याचा जो पिंड आहे तो नदीमध्ये अर्पण करायचा.
का तर त्या कणकीचा गोळा नदीत अर्पण केल्यानंतर ती कणिक माशांना खायला मिळेल आणि त्यामुळे माशांना अन्न मिळेल आणि माशांचं प्रत्युत्पादन वाढेल. ही विचार करणारी अहिल्यामाई आणि आम्ही जर तिला आदर्श मानत असू तर मग आम्ही गणेश उत्सवामध्ये इतक्या मोठ्या उंच मूर्ती उभा करणार, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या, त्याला विषारी रंग देणार, त्या गणपतीला नाचत गाजत घेऊन येणार. अत्यंत धार्मिक असणारे आपण गणपती पुढे इतक्या धार्मिक आरत्या करणार की मुन्नी कधी जवान झाली, शिला कधी बदनाम झाली, गणपतीलाही कळत नाही आपल्यालाही कळत नाही. जाताना गणपतीला घालवताना बाप्पा निघाले गावाला चैन पडेल आम्हाला म्हणे डॉल्बीत नाचत नाचत आम्ही बाप्पाला नेऊन पोहोचवणार. आणि नदीत टाकून दिल्यानंतर ज्या बाप्पाची आपण आठवडाभर मनोभावे सेवा केली त्या बाप्पाची नदीत टाकल्यानंतरची दुसऱ्या तिसऱ्या दिवसाची अवस्था काय असते कधी आपण बघितलं का? ती मूर्ती नदीत गेल्यानंतर तिथल्या प्राण्यांना त्याचा त्रास होतो, जलचरांना त्रास होतो आणि तेच पाणी आम्ही पितो, आम्हालाही त्याचा त्रास होतो. म्हणून सण उत्सव करत असताना देखील अहिल्यामाईंनी ज्या दृष्टीने सण उत्सव केले तसे सण उत्सव आज आपणाला करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. अहिल्यामाईंची मानसिकता अशी होती की प्रजेतच आपला देव आहे, त्यांचा देव कुठे दुसरीकडे पाहत नव्हत्या. शंकराच्या साक्षीने ते राज्यकारभार करत होत्या, पण त्यांचा शंकर हा प्रजेमध्ये होता आणि त्यांचं कल्याण करणं हाच त्यांचा धर्म होता. अहिल्यामाई हा अत्यंत धार्मिक जरी असल्या तरी त्या धर्मांधही नव्हत्या आणि अंधश्रद्धाही नव्हत्या, त्या धर्मचिकित्सक होत्या. कन्या मुक्ता जी होती त्यांचं कन्यादान स्वतः अहिल्यामाईंनी केलं. आज ही महिलांना विचारा की आज ही कन्यादान महिला करत नाहीत, पुरुषच करतात, पण त्यांनी धर्माला पाठा देऊन आपल्या कन्येचं कन्यादान त्यांनी केलं. मुक्ताबाईचा आंतरजातीय विवाह केला. राज्यामध्ये दरोडेखोरांनी लुटमार चालू केली तेव्हा या महिलेनं असं घोषित केलं की जो कोणी दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल त्या दरोडेखोराचा बंदोबस्त करणाऱ्या बरोबर माझ्या मुलीचं लग्न लावून देते. असा शासन करता आज कुठं आहे? त्याच्या मुलीला किडनॅप केलं तर सगळे अतिरेकी सोडून देतील, पण माझी मुलगी तेवढी सुरक्षित घेऊन या, माझा मुलगा सुरक्षित घेऊन या, अशी यंत्रणा आजची आहे. याच्या उलट यंत्रणा त्या काळात होती आणि त्या पद्धतीने यशवंत पंचेशी अहिल्यामाईंनी आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं. कितव्या वर्षी? 18व्या वर्षी. वयाच्या 18व्या वर्षी ज्या वेळेला 8 वर्षाची मुलगी झाली की ती घोडनवरी म्हटली जायची आणि 9व्या वर्षी लग्न नाही झालं तर धर्मामध्ये मोठं पातक मानलं जायचं. अशा काळात वयाच्या 18व्या वर्षी मुक्ताचं लग्न लावलं. उत्तर भारतात एक प्रथा आहे की सासरची मंडळी इकडे माहेरी आली ते पाणी सुद्धा पित नाही. कधी कधी मला वाटतं की चांगली प्रथा आहे. आजचं हे काय कोंबड्या बकऱ्या कापण्याची जी प्रथा आहे त्यापेक्षा ती चांगली प्रथा आहे. पण अहिल्यामाई असं म्हणाल्या की ही कसली प्रथा आहे? ज्या घरामध्ये पोटचा गोळा वाढणार आहे त्या घरामध्ये तुम्ही आल्यानंतर पाणी पित नाही अशी मला धार्मिक श्रद्धा मान्य नाही. तुम्ही इथं आलाय पाहुणे म्हणून आलाय, तुमचा पाहुणचार करणं हा आमचा धर्म आहे. त्या लोकांना त्यांनी जेवू खाऊ घातलं आणि ही प्रथा त्यांनी मोडून काढलेली दिसते. त्यांनी अवघी भूमी मंगळ मानली. इंदोर या ठिकाणी जेव्हा सगळे त्यांचे कर्ते पुरुष घरातले वारले तेव्हा त्यांचं मन रमेना, आठवण सारख्या यायच्या, म्हणून त्यांनी आपली राजधानी माहेश्वरला हलवली. तेव्हा त्यावेळेला तिथले ज्योतिषी म्हणाले की माहेश्वर हे काही ठिकाण चांगलं नाही प्रशासनासाठी. त्यांनी ज्योतिषाने लगेच बाहेर काढून पाहिली. अहिल्यामाईंनी सांगितलं की अवघी भूमी मंगळ अमंगळ त्या वासना, तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ अवघ्या दसरीशा. सगळ्या वेळा सगळ्या काळात शुभच असतात, आम्ही हे मानणार नाही. आणि अहिल्यामाईंनी माहेश्वरला तिथं आपली राजधानी हलवली. नुसती हलवली नाही तर 18व्या शतकातील माहेश्वरी ही कलेची संस्कृतीचं सर्वोत्कृष्ट केंद्र सुवर्णयुग म्हणून 18व्या शतकात ओळखलं जातं. हे अहिल्यामाईंची कर्तबगारी आपण लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा मालेरावच्या काही पत्नी सती गेल्या त्यातल्या काही मुस्लिम होत्या. म्हणजे आपण हे लक्षात घ्या की मुस्लिम स्त्रिया देखील त्यावेळेला हिंदू लोकांशी विवाह करत होत्या. त्यावेळेला धर्म धोक्यात येत नव्हता. इकडून तिकडे गेले किंवा तिकडून इकडे गेले स्वीकारायची मानसिकता त्या काळात होती. आणि आज आधुनिक काळामध्ये जातीच्या बाहेर लग्न केलं तरी सैराट होतंय. आणि किती सैराट! 8 महिन्याच्या गरोदर मुलीला जेव्हा सातार मधला बाप दवाखान्यात घेऊन जातो म्हणून जातोय, रिक्षात गळा चिरतोय, इतकी विकृती आपल्या जातीची कशी काय आली? स्वतःच्या नात्यातल्या मुलीपेक्षा जात आपल्या डोक्यात किती भिंडे पहा. जात ही पूर्ण काल्पनिक आहे, व्यवसायावरून करून तयार केलेली ती जात आहे. तिला इतकं महत्व आम्ही देतो की ज्या रक्तामांसाच्या मुलाला 9 महिन्याच्या आईनं पोटात वाढवलं, इतकं वर्ष त्याला तुम्ही हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ती स्त्री गरोदर असताना तिचा गळा कापावा जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपोटी कुठल्या काळात आम्ही वावरतोय? आणि अहिल्यामाईंचा दृष्टिकोन किती उदार होता. ती जी बळजी होते ते असं म्हणाले की या बायका मुस्लिम आहेत
त्या जरी सती गेल्या असल्या तरी आम्ही ते विधी करणार नाही. अहिल्यामाई म्हणाल्या मुस्लिम असल्या म्हणून काय झालं, नवऱ्यावरती त्यांचं प्रेम होतं ना, नवऱ्यासाठी त्या सती गेल्या ना, तुम्हाला विधी करता येत नसेल तर बाजूला व्हा, मी ते विधी करते. ही जी अहिल्यामाईंची मानसिकता आहे, हा जो धाडशीपणा आहे तो आम्ही समजून घेतला पाहिजे. त्यांनी त्यावेळेला अस्पृश्यता न मानता 18 पगड जाती असतील, अस्पृश्य असतील, डोंगरदऱ्यातली माणसं असतील, या सगळ्यांना एका पंक्तीला जेवाय बसवायच्या त्या, आणि त्यांच्यासोबत स्वतः आपण आणि राज्यात येणारे पाहुणे सगळे जेवू घालायचे. आता शेवटच्या एका घटनेकडे आपण येऊया, ती फार महत्वाची आहे, धार्मिक सहिष्णुता. आज हा पुस्तकातून शब्द काढून टाकावे की काय, अशी अवस्था आपल्या देशामध्येच काय जगभर झालेली आहे. आज सगळीकडे धार्मिक असहिष्णुतेचं वातावरण आहे. अहिल्यामाई या धार्मिक होत्या, पण त्या अंधश्रद्धाळू नव्हत्या. त्या शंकराच्या उपासक होत्या, त्या विठ्ठलाच्या उपासक होत्या, म्हणून त्यांनी वैष्णवांचा द्वेष केला नाही. त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये तो व्यक्ती कुठल्याही जातीचा धर्माचा असो, त्याला त्याचे सण उत्सव करण्याची पूर्ण मुभा दिलेली दिसून येते. मल्हाररावांनी इंदूर परगण्यामध्ये तिथे एक मारुतीचं मंदिर होतं, त्याचा पुजारी मुस्लिम होता. काही लोकांना असा आत्मबोध झाला की मुस्लिमाने आपल्या देवाची पूजा केली तर देव बाटल. इतकी वर्ष पूजा करतच होता तो, देव बाटला नाही. मल्हाररावांनी हे प्रकरण घेतलं. ते म्हणाले ठीक आहे, तुमची मानसिकता आहे ना, मुस्लिम पुजारी नको. त्याने तो पुजारी बाजूला काढला आणि त्या पुजाऱ्याला 3 बिघा जमीन त्याला दिली, त्याला वाडा बांधून दिला, त्याच्या उपजीविकेचं साधन पाहिजे. ही जी दूरदृष्टी आहे ती आज आमच्यातून हरवलेली असं आम्हाला वाटतं. अहिल्यामाई होळकरांनी स्वतः अनेक ठिकाणी पीर, मस्जिद आणि दर्गे बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात. खंडेपीर हा दर्गा त्यांनी बांधला, चांदवडला नानवली दर्गा बांधला, बुखारी बाबांचा दर्गा, चांदशाह दर्गा, असे अनेक दर्गे त्यांनी, मशिदी, पीर बांधलेले दिसतात. इतकंच काय, अनेक मुसलमानांना त्यांनी आपल्या राज्यात सामावून घेतलं. मुस्लिम राज्यातून काही मुसलमान त्यांच्या राज्यात त्यांचं काही बरं नाही म्हणून अहिल्यामाईंच्या राज्यात आले, तेव्हा अहिल्यामाईंनी त्यांना आपल्या राज्यात ठेवून घेतलं आणि त्यांच्या विकासाला पूर्ण वाव दिला. आज आपल्या एका वेगळ्या कायद्याखाली आपलीच लोक या देशातून बाहेर घालवायचा प्रयत्न आहे. आजोबाचं आणि पंजोबाचं शिक्षणाचा दाखला आणि रहिवाशाचा दाखला कुठून आणणार हो? माझ्या आजोबाचा तरी मला शिक्षणाचा दाखला मिळेल काय? आणि 60 वर्षापूर्वीचा दाखला नाही म्हणून तुम्ही त्यांना या देशातून हाकलून देत असाल तर राज्यकर्त्यांपासूनच सुरुवात करा. तुमच्या घरात किती दाखले आहेत बघू दे आम्हाला, आजोबाचे पंजोबाचे, अशी अवस्था आहे. त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे. 2 महत्वाच्या घटना आहेत, त्या आपल्याला आज आदर्श आहेत. त्या म्हणजे मंदिर आणि मस्जिद जेव्हा पेच निर्माण होतो तेव्हा राज्यकर्ता तो कसा सोडवतो, त्यावरती तिथून पुढची सगळी भिस्त प्रशासनाची अवलंबून असते. औरंगजेबाने जेव्हा काशीचं विश्वेश्वराचं मंदिर उद्ध्वस्त केलं तेव्हा लोकांनी अशी मागणी केली अहिल्यामाईंच्याकडे हे मंदिर बांधलं पाहिजे. आता आपण हे लक्षात घ्या, अहिल्यामाईंची जन्मभूमी ही चौंडे आहे, अहिल्यामाईंची शासक भूमी हे इंदूर आणि माहेश्वरी आहे, पण अहिल्यामाईंची कर्मभूमी संपूर्ण भारत आहे. उत्तरेत केदारेश्वर पासून दक्षिणेत रामेश्वरापर्यंत आणि इकडे द्वारकेच्या सोमनाथापासून, चोरटी सोमनाथापासून इकडं सगळ्या ठिकाणी अहिल्यामाईंनी जे कार्य केलं ते प्रजा आपली आहे या भावनेनं. मला निवडणुकीत निवडून द्या तरच तुम्हाला निधी देऊ, नाहीतर देणार नाही, अशी मानसिकता अहिल्यामाईंची नव्हती. म्हणून सगळ्या भारतभर त्यांनी हे सगळी जनकल्याणाची कामं केली. आता काशी हे जे ठिकाण आहे ते अहिल्यामाईंच्या राज्यात नाही. हा पेच निर्माण झाल्यानंतर अहिल्यामाईंनी आसफउद्दौला अमानी नावाचा तिथला सुभेदार आहे, त्याला पत्र लिहिलं की आम्हाला तिथं मंदिर बांधायचं आहे, त्या मंदिरासाठी तुम्ही जागा द्या, त्यासाठी आवश्यक असणारी सगळी संपत्ती आम्ही देऊ, आम्ही आमच्या खर्चानं मंदिर उभा करू. आता लक्षात घ्या की तो मुस्लिम सुभेदार आहे, त्याला वाटलं असतं की कशाला हिंदूला जागा द्यायची, तो देऊ शकला नसता. पण त्यांना माहित होतं की अहिल्यामाईंच्या वरती प्रेम करणारी या राज्यात इतकी रयत आहे, आपण जर ते नाकारलं तर राज्यातली रयत विद्रोह करेल. ही अहिल्यामाईंच्या धार्मिक कार्याची ताकद होती. एकमेकांची घरं जाळण्यात ताकद नसते. अहिल्यामाईंच्या धार्मिक कार्याची ताकद ओळखून त्याने जमीन दिली आणि अहिल्यामाईंनी आधीचं जे उद्ध्वस्त झालेलं काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे ते तसंच ठेवलं, त्याच्या बाजूला त्यांनी नवीन मंदिर बांधलं. काही लोक असं म्हणायला लागले शेजारी मस्जिद आहे ती पाडून टाकली पाहिजे. अहिल्यामाई म्हणाल्या तुम्हाला जशी प्रार्थना स्थळाची गरज आहे तशी त्यांनाही प्रार्थना स्थळाची गरज आहे ना, आणि देवादेवाचं भांडण असण्याचं काय कारण आहे? तुमचा जसा देव आहे तसा त्यांचाही देव आहे, तुम्हाला जसा प्रार्थनेचा अधिकार त्यांनाही आहे, त्यामुळे त्यांच्याही प्रार्थना स्थळांचा आदर करा. हा संदेश अहिल्यामाईंचा होता आणि तो आजही आपणाला खूप उपयोगी आहे. सोरटीचं सोमनाथाचं मंदिर गुजरातकडे आहे. मोहम्मद गजनीनं 1001 ते 1017 1027
या कालखंडात एकच मंदिर 17 वेळा लुटलं, एकच मंदिर 17 वेळा. आता गेल्या वर्षी आपण काहीतरी उत्सव केला पहा 1000 वर्ष झाल्यानंतर. तो उत्सव झाल्यानंतर तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की हे सोरटीचं सोमनाथाचं मंदिर लुटलं, 17 वेळा लुटलं. तो जेव्हा काश्मीर मधून गुजरातमध्ये यायचा गजनीचा मोहम्मद, वाटत 11 हिंदूंची राज्य होती आणि त्यामध्येही राजपूत होते पराक्रमी. एकाही राजानं या गजनीला कधीही अडवलं नाही, कारण जाताना त्यांचा हिस्सा गजनी देऊन जात होता. त्यामुळे राजकारण काय आहे, त्याच्या मागचं अर्थकारण काय आहे हे आम्ही डोळे उघडून ठेवून पाहायला पाहिजे. केवळ धार्मिकतेकडे झुकलो तर आम्हाला खरा इतिहास कळणार नाही. असं ते उद्ध्वस्त झालेलं मंदिर कधी देव दगडातून प्रकट झाला नाही किंवा त्याने स्वतःचंही रक्षण केलं नाही, रयतेचंही केलं नाही. ते अहिल्यामाईंना करावं लागलं. लोकांनी अहिल्यामाईंना सांगितलं की हे मंदिर उभा करायचं आहे. अहिल्यामाईंनी त्यावेळेला जुनागड राज्यामध्ये ते येत होतं. मोहम्मद महाबत खानजी नावाचा पठाण घराण्याचा व्यक्ती तिथं सरदार होता. त्याला पत्र लिहिलं की आम्हाला इथं सोरटीचं सोमनाथाचं मंदिर उभा करायचं आहे, जमीन आणि जागा आम्हाला तिथली द्या सगळी, त्याचे काय असेल ते आम्ही पैसे देतो, आमच्या पैशाने उभा करतो. त्या व्यक्तीला देखील भीती होती की आपल्या बाबतीमध्ये रयत उद्रोह करेल जर नाही म्हटलं तर अहिल्यामाईंना. त्याने देखील ती जमीन दिली आणि त्या ठिकाणी सोरटीच्या सोमनाथाचं मंदिर अहिल्यामाईंनी उभा केलं, ज्याचं गेल्या वर्षी मोदींनी मोठा इव्हेंट त्या ठिकाणी केलेला दिसतो. तर हे मंदिर त्यांनी केलं उभा. ते करत असताना त्याच्याही शेजारी मशीद होती, पण ती अहिल्यामाईंनी पाडली नाही. अहिल्यामाईंचा हा दृष्टिकोन आपण समजून घेतला पाहिजे. वेळ खूप झाला, आता मी शेवटाकडे येतोय. शेवट फार महत्वाचा आहे की पुण्यश्लोक या शब्दाचा अर्थ आज जे आपल्याकडे असं बिंबवलंय, पुण्यश्लोक म्हणजे पूजा अर्चा करणं, दान धर्म करणं यामध्ये. पण पुण्यश्लोक या शब्दाचा खरा अर्थ आहे की ज्याची कीर्ती सर्वदूर पसरली आहे अशी व्यक्ती. अहिल्यामाईंना पुण्यश्लोक 1907 साली पहिल्यांदा म्हणण्यात आलं, त्याच्या आधी कुणी पुण्यश्लोक म्हटलेलं नव्हतं. अहिल्यामाईंनी स्वतः मोरोपंतांना मला देवी म्हणायचं नाही हे खरसावून सांगितलेलं होतं. आणि आज आम्ही जेव्हा त्याला देवी म्हणतोय तेव्हा अहिल्यामाई स्वतः मोरोपंतांना काय सांगतायत आणि आपण काय करतोय याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. अहिल्यामाईंनी कधीही कुठल्याही बाबतीमध्ये वाटचाल करत असताना सम्यक विचार केला. अहिल्यामाई पूजा अर्चा करायच्या ना, सकाळच्या काही सत्रामध्ये ते पूजा करायच्या, पण पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 1 पर्यंत त्या जाग्या असायच्या. त्यांची दिनचर्या जॉन माल्कमने लिहिले, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की आयुष्याच्या शेवटी 17व्या वर्षामध्ये सुद्धा शेवटी त्यांनी रात्री 1 वाजता हैदराबादचा निजाम आणि पुण्याचे पेशवे यांचं जे पत्र आलं होतं ते पाहिलं, विचारविनिमय केला आणि त्यांना उत्तर देऊन मगच त्या झोपल्या. उगाच कुणीही आदर्श प्रशासक होत नाही. वयाच्या 17व्या वर्षी ही पहाटे 5 पासून रात्री 1 पर्यंत काम करावं लागतं, तेव्हा ती व्यक्ती आदर्श होते. मी या मूर्तीविषयी बोलत होतो की अहिल्यामाईंनी पूजा जशी केली तशी त्या काळात अनेक लोक पूजा करत होतीच ना. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला, आजही तो चालू आहे. त्याचा उद्देश काय माहित नाही आज, पण टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला म्हणून आम्ही कधीही टिळकांच्या हातात गणपतीची मूर्ती दिलेली प्रतिमा निर्माण केली का? नाही केली. सावरकरांनी अस्पृश्यांसाठी रत्नागिरीला पतित पावन मंदिर बांधलं म्हणून सावरकरांच्या हाती कधी रामाची मूर्ती दिलेली नाही. मग अहिल्यामाईंच्याच हाती का? फक्त अहिल्यामाईंचेच नाही, बहुजनांचे जेवढे जेवढे नायक आहेत त्यांना जिवंतपणी तर त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण जिवंतपणी संपवत नसताना मग त्यांनी अनेक आरोप केले आणि मेल्यानंतर संपवण्याचा सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे त्याचा देव करायचा. देव केला की त्याची संपूर्ण जी त्यांची अनुयायी आहेत ते भक्त होतात आणि भक्त झाले की नुसतं उदो उदो करतात. मी तुम्हाला विचारेन, कोल्हापूरला तुम्ही जाताय, ज्योतिबा राजा म्हणून तुम्ही 10 ओळी सांगू शकताय काय? ज्योतिबाचा राजा म्हणून इतिहास, दक्कनचा राजा होता ज्योतिबा, पण 10 ओळी सांगता येत नाहीत कारण त्याचा देव केला आणि संपूर्ण आमची प्रतिमा जी होती राष्ट्र उभारण्याची ती मारून टाकली. आरेवाडीचा बिरोबा इतका मोठा राजा, त्याला पण देव केला, त्याची प्रतिमा मारली. खंडोबा, असे कितीतरी महापुरुष आहेत आपले, त्यांना देव करून त्यांचं जे राष्ट्रीय कार्य आहे ते संपवलं, पण अभिजनाचा एकाही व्यक्तीचा देव केला नाही. ते तसेच राष्ट्रपुरुष म्हणून जिवंत ठेवले. म्हणून ही प्रतिमा मला फार महत्वाची वाटते, कारण तुम्ही लहान मुलांना जर घेऊन गेला आणि दोन्ही प्रतिमा दाखवल्या, हातात शिवलिंग असेल तर ते बिचारा नमस्कार करेल, पण हातामध्ये जर तलवार असेल आणि घोड्यावरती स्वार असेल तर त्या प्रतिमेकडे पाहिले की आपल्याला ही प्रेरणा येते आणि आपल्यालाही वाटतं की त्या पद्धतीने आपण काहीतरी करावं. आणि ही जी आमची बहुजनांची महानायिका आहेत
आजपर्यंत देव झाले ठीक आहे, पण इथून पुढे ते देव होणार नाही त्याची काळजी घ्या. आता मोर्चा शिवाजी महाराजांच्याकडे वळवलाय, 5 दिवसांचा उत्सव सुरू झालाय. हळूहळू ते शिवाजी महाराजांचं देव करतील आणि तुमची नातवंड शिवाजी महाराजांना कोंबडे बकरं कापतील. ज्या गाडगे बाबांनी दगडात देव नाही म्हणून सांगितलं त्या गाडगे बाबांना देव केलं. ज्या बुद्धाने मूर्तीपूजेला विरोध केला त्याच बुद्धांना दगडात येऊन बसवलं. अशी षडयंत्रे या देशामध्ये विशिष्ट वर्गाने बहुजनाच्या विरोधात शेकडो वर्ष आखलेली आहेत. आजही ती निरंतर चालू आहेत. आम्ही सावध राहायला पाहिजे. आमचे महानायक जतन करून ठेवण्याची आता जबाबदारी आमच्यावरती आहे. निश्चित तुम्ही ती ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खूप वेळ मी बोलत राहिलो, आपण ऐकत राहिला, मला ही संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. लोकमाता